रामकृष्ण जय राम कृष्ण Hare
ठेविला करे मस्तकी तो जाना ठेविला करे माग शुद्ध रश्मी पाहुनी गुरुवार शुद्ध रश्मी पाहुनी गुरुवार शुद्ध रश्मी पाहुनी गुरुवार शुद्ध रश्मी पाहुनी गुरुवार अंगीकार तुका मने अंगीकार तुका मने अंगीकार तुका मने परणी वाक्याचा नंतर परणी वाक्याचा नंतर परणी वाक्याचा नंतर परणी वाक्याचा नंतर ठेविला करे की दोना ठेविला करे की दोना सत्य गुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडली वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागती तूप किलोभर मला वाटलं तुमचं लक्ष आहे का नाही भोजना मागती तूप पावशर पडिला विसर स्वप्नामादी काय कळी तो उपजला अंतराय मनोनिया काय तोरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुण मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका मने सापडली वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बला घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी
समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन निहत पाणी मंडनं मंडनानां रोनि तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदय धवला समिठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची या संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सत्यगुरुराय कृपा मज केली पळी नाही घडली सेवा काही सापडली वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आकारण करुणावरून आलोय पंढरीश परमात्मा आणि देवाच्या गावामध्ये चालत असलेला हा सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये आजचीही माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा एवढा पवित्र दिवस आहे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या जीवनाची अनुभूती सांगतात सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही की गुरुने कृपा केली आणि सत्य केली लक्षात येऊन ऐका बरं का बाहेर गोंधळ भरपूर चालू तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या कृपा केली पण सत्य केली कृपेमध्ये अनेक प्रकार आहेत काय काय उपकरण टाकून कृपा करते झाकून कृपा म्हणायचं त्याला तसं परमार्थामध्ये नाही अक्षय महाराज परमार्थामध्ये मंत्र उघडा नेनो ब्रह्म मार्गाचे चुकले उघडे पंढरपुरासे आले पुंडलिका देखील उभे केले विठेवले मला सांगतात की नेनो ब्रह्म मार्गाचे चुकले देवाना रस्ता चुकला देव पंढरपूरला आला आणि एवढा मोठा संप्रदाय उभा राहिला बरोबर आहे का किती मोठा आहे किती आनंद आहे आज आनंदू रे आज आनंदू रे सभाया भंतरी अवघा परमानंदू रे आनंदू रे आज आनंदू रे श्री क्षेत्र कवटाळी ते श्री क्षेत्र पंढरपूर चालत असलेला हा दिंडी सोहळा वर्ष 23वे म्हणजे अमृत महोत्सवाला 2 वर्ष कमी बरं का आणि सगळ्यांनी अमृत महोत्सवाला हजर राहायचं कुणीही मारायचं तसलं असतंय का म्हणावं ते आपल्या हातात आहे का अलग लक्षात सगळ्यांनी अमृत महोत्सवाला हजर राहायचं मी तर म्हणतो पांडुरंगा सगळ्यांनी अमृत नाही शतकोत्तर महोत्सव बघावा बरं का सगळ्यांनी दिल्लीचं शतक बघावं बापू पहिलं मला नाव माहिती नव्हतं म्हणून पुढारी म्हणायचं आता माहीत झालं आणि सकल ग्रामस्थांच्या परिश्रमामधून आर्थिक मदत ज्ञानदान अन्नदान बरं का याच्याशिवाय दिंडी सोहळा चालत नाही आमच्याही गावची दिंडी आहे आता सध्या फळावर 1,500 लोक आहेत आणि दिल्ली सोबत 500 होते म्हणजे आनंद आहे आणि कुणाला काही कमी नाही असा एकही वारकरी म्हणणार नाही महाराज मला चहा मिळाला नाही मला नाश्ता मिळाला नाही मला जेवण मिळालं नाही असं आहे का पोट बिघडतेच खाऊन पिंपरीतल्या लोकांचे दिल्लीतल्या इथल्या नाही तरी खातेच बाबा त्या कार्तिक वारीमध्ये म्हणे गारवावणी चर पण माझी वारी मागी वारीत नाही तसं थोडं थोडं चर पण माझी वारी कर असा मीच मंत्र काढला एक विठाला किती आनंद आहे दिवसभर ज्ञानोबा तुकारामन संध्याकाळी पंक्तीला गुलाबजाम जिलेबी श्रीखंड श्री बालाजीचा बेत किती आनंद आहे कुणाला घरातली आठवण आली का हातवरी करून सांगा आणि ज्याला घरातली आठवण आली ती दिल्लीत नव्हतंच म्हणायचं बरोबर आहे का मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण विठ्ठल विठ्ठल
असं आपल्यासोबत घ्यावी लागते सगळे, मग कीर्तन करावं लागतं. नाहीतर आंधळ्याची वारातून बाहेरच्या घरात लोक लक्ष देत नाहीत. आजकाल माल विकताना बघूनच विकावं लागतं. मला सवय आहे कवटाळीतली, आणि मला माहिती झाली काय ऐकायचं आहे ते. विठाला सत्य गुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. तुकोबराय सांगतात सत्य कृपा केली पण सेवा घडली नाही. त्याचं एक कारण आहे स्वप्न पडलं. स्वप्न आणि स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. उठा तुकोबराय उठा. तुमचं महाराज अवताराला येणं म्हणजे संसार करण्यासाठी नाही, जगाचं कल्याण करण्यासाठी आहे. जगाच्या जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. पडव्यान अर्ध्यातून दोघं बी माने माने होतो मी. हरिभक्त पारायण आमचे विशाल माने, त्यांनी आपल्या तबल्याने अवघा महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि त्यांना सोलापूर जिल्ह्यात नंबर 1 पारितोषिक मिळालेलं आहे. हे मी केलंय महाराष्ट्र तबल्यामध्ये. ती सुद्धा मानेच आहे. विशाल माने ना अक्षय माने. अलग लक्षात 2-2 माने येतात दादा महाराजाला वाजवाया. आणि भाग्य आहे महाराज. परमार्थामध्ये इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. खरं सांगा दिंडीची आनंद आहे ती घरी आहे का? अहो घरी नाहीच. कारण संसाराचं मूळ दुःख आहे. प्रथम केला गर्भी वास काय सांगावे सायास. दुःख भोगिले 9 मास. गर्भामध्ये वास केल्याबरोबर दुःखाला सुरुवात. किती दुःख आहे. आणि ज्याला दिंडीत राहून घर आठवते ना तो दिंडीत नाही म्हणायचं. त्याच्या अंतकरणातला संसार गेला नाही. पण महाराज म्हणतात ना संसारी असावे असोनी नसावे भजन करावे. चला आपला मुद्दा काय होता? कुठं होतं कीर्तन? तुला कशाला आणलंय म्हणा? विठाल तुकोबराय सांगतात की मला स्वप्न पडलं आणि तुकोबरायच्या स्वप्नात बाबाजी चैतन्य आणि स्वतः भगवंत गेले. सांगितलं उठा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवा माता तू करी नका जन्माचा. सगळ्यात भारी भजन म्हणजे काकड्याचं. काकड्यासारखं भजनच नाही. बऱ्याच महाराजाला काकडा माहितीच नाही. फक्त काकडा सोडायला येते ती शेवटीला. त्यांना काकडाच माहिती नाही. काकडा माहिती नाही, तिरतावळी माहिती नाही, बारकडीला माहिती नाही, भोपाळी माहिती नाही, काय माहिती नाही. नुसता ठिकाणा चालू आहे. लावली जेवण टिमकी बजाव. आज क्षेत्रात कीर्तन आहे म्हणून जरा जरा व्यवस्थित बोलालोय. नाहीतर आपण महाराजले येतच नाही बोलायला, ठरवून कीर्तन करत नाही. त्यासाठी विठाला
चैतन्य आणि भगवंताने उठवलं, उठा जागे वारे आता उठा. आणि तुकोबाराला जागे केले, सांगितलं महाराज तुमचा जन्म झोपण्यासाठी संसार करण्यासाठी नाही, जगाचं कल्याण करण्यासाठी आहे. मगाच प्रमाण दिलं कपिल महाराजांनी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. आलं का लक्षात? परोपकारासाठी नद्या, परोपकारासाठी वृक्ष, आणि परोपकारासाठी संत, आणि परोपकारासाठी मायबाप. बरं का? नद्या वाहतात परोपकारासाठी, आणि महाराज आंब्याची झाडं सुद्धा परोपकारासाठी. ज्या आंब्याच्या झाडाला तोडायला माणसं जातात ना, तोडून तोडून त्याच आंब्याच्या झाडाखाली झोपतात. कधी आंब्याला तक्रार केली नाही. ज्या नदीमध्ये लोक इतकी घाण करतात म्हणून 65 एकर दिले, खाली होत कळणात गेलं वारकऱ्याला, हा खायले आता जाऊ द्या पुढचं. आणि म्हणून रिकामं केलंय ते. म्हणून सांगतो घाण करू नका. आलं का लक्षात? महात्मा गांधी स्वच्छता अभियान, जसं महात्मा गांधीचं टकलं स्वच्छ होतं तसं स्वच्छ ठेवायचं बरं का? स्वच्छता असणं गरजेचं आहे, गरज आहे काळाची. आणि मग महाराज त्या ठिकाणी जागे केलं. तुकोबाराला सांगितलं उठा जागे व्हा रे आता उठा. आणि काकड्यामध्ये उठायचे सगळे महाराज अभंग आहेत. उठा, जीवाला उठवलं, संतांना उठवलं, देवाला उठवलं. उठा साधू संता साधा आपुले हेत, साधू संता साधा फुले हित, हे दोन. आणि एक देवाला जागे केलं. उडा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरेली निद्रेची वेळा, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गुरुवराची मांदी उभी जोडून हात, सुख सलकादक नारद तुंबर भक्ताच्या पोटी, गवाडाडोनी पाहता ते जगजेटी, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. तुकोबारा झोपले होते, झोपले नव्हते महाराज. जगाचं कल्याण करण्यासाठी तुकोबाराचा अवतार झाला होता. आजचा दिवस फार महत्वाचा आहे आणि संप्रदायाच्या दृष्टिकोनातूनही फार महत्वाचा आहे. सुवर्ण काळ आहे. आणि म्हणून तो तुकोबारा म्हणतात ना, उजळले भाग्य आता चिंता वारली. हे बाबा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे. प्रत्येकाची, कुणाला चिंता नाही तर हात वरी करा. सगळ्याला चिंता आहे. चिंता इति चिता, एक टिंब फक्त दिला की माणूस चितेवर जातो. प्रत्येकाला चिंता आहे. प्रत्येकाला कुटुंबाची चिंता आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संसाराच्या नावे घालोनिय शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हो, क्रांती केली तुकोबारायने. आणि त्यांच्या जीवनामध्ये क्रांती करण्याचा दिवस म्हणजे आजचा आहे, माघ शुद्ध दशमी. पर्वकाळ आहे बरं का, पर्वकाळ. आज गुरुवार नाही म्हणून मन नाही. माघ शुद्ध दशमी. आज कोण वार आहे? हा, शुक्रवार आहे. काल जर आली असती तर माघ शुद्ध दशमी. मला काल जर आली असती ना, आपल्या जीवनामधलं सगळ्यात मोठा पर्वकाळ राहिला असता. मला वाटतं 2 वेळेस आलेले चालू ह्याच्यामध्ये. 2दा आपल्या माझ्या जीवनामध्ये माघ शुद्ध दशमीला माझी सेवा चालू झाली. गुरुवारी रामानंद महाराज काजळा त्यांच्या फळावर माझी पहिली सेवा झाली. माघ शुद्ध दशमी वाहुनी गुरुवार. जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये 3 पर्वकाळ आहे. एक माघ शुद्ध पंचमी जन्म, माघ शुद्ध दशमी अनुग्रह, आणि फाल्गुन वद्य द्वितीया वैकुंठ गमन. तसं माझ्या जीवनामध्ये सुद्धा पर्वकाळच आहेत. माझी सेवा चालू झाली माघ शुद्ध दशमीला, आणि माझा वाढदिवस आहे तुकाराम बीजे दिवशी. भाग्य आहे का? असं जन्मायला सुद्धा भाग्य लागते. सोमवारी जन्मलोय मी, म्हणून मारुती नाव आहे. पिढ्याला
झडझडवणी बहिलानी ग ये भक्तीची ये वाटेला ग तर पावीस या पेंगणीचे धाम माझे बऱ्या सांगतात झडझडवणी बहिलानी ग बर का. अजून एक फार सुंदर ओवी बरं का ज्ञानोबा यांची फार सुंदर. परमार्थ करत असताना बऱ्याच जणांना वाटतं महाराज लय त्रास व्हायला काय काय विचार करते दिल्लीत असताना ऊन जर लागलं का नाही बाप तोंडावर ना ऊन लागले म्हणजे दोघंच झालो दिल्लीत असते दिल्ली असते होय. आणि मग तुमचं तर सांगूच नाही असलं असतंय. जर दिंडीत भाऊकीला तुम्ही जर नावं ठेवली असतील एकमेकीला शिव्या दिल्या असतील आंघोळ करताना चालताना भजन जर केलं नसल तर ते पाप आहे का पुण्य आहे तुम्हीच सांगा. पाप आहे ना. म्हणून दिंडीत चालताना एकच करायचं काय करायचं टाळी वाजवा उभा वाटती चालावी पंढरी किंवा जावे पंढरीचे आवडे मनासी काही एकादशी आषाढी मागी कार्तिकी आषाढी आणि चैत्री. आता माघ एकादशीचं कीर्तन आहे म्हणून मागे म्हणायचं काही एकादशी मागी माघ शुद्ध एकादश महाराष्ट्र एकादश साधी नाही बरं का. तुकोबांच्या जीवनामधला सगळ्यात मोठा पर्व काळ आहे आणि म्हणून या वारीला महत्व आहे. म्हणून तर वारवल्लांनी वारी चालू केली ना. हुशार होते महाराज माणसं ही साधी वारी नाही. आणि मी तर म्हणतो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कवटाळीकरांची ही वारी चालू राहावी आणि आनंदाने. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी समाज जास्त आहे. पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठा मंडप व्हावा. मी मागा महाराजांना विचारलं काल कीर्तन म्हणले मीच केलं रस्त्याने मीच केले म्हणले सगळं चांगली गोष्ट. आणि तुमच्या गावला महाराज प्राप्त झालेले बरं का भाग्य आहे तुमचं. आणि तुमचं गाव साधन आहे. काव्य तीर्थ मनोहर दादा गोसावी यांची सासरवाडी आणि आजोळ सुद्धा काय भाग्य. दादा साधे नव्हते महाराज. दादा जर गायन करायला तर पाठीमागं म्हणता येत नव्हतं. आणि तीच कृपा आहे कवटाळीकरांना. लक्ष देऊ नाही का तुमचं भाग्य आहे की एवढी महान माणसं तुमच्या गावात जन्माला आले बरं का. भाग्य लागतं त्याच्यासाठी. भाग्याचे बडेसे बुद्धिमत्ताचे निमित्ते संपत्ती बळी जाता घर रे गे विठल. जगद्गुरु तुकोबारांचा विचार करा. जगद्गुरु तुकोबारांच्या घरामध्ये तुकोबारांपासून सेवा आहे का पहिले माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची मला कळत नाही मग बरं तुझी चरण सेवा आणि बाहेर ऐकू जाय नाही मग बरं तुझी चरण सेवा पांडुरंग माझ्या वडिलाची विनाशिका विश्वंभर बाबापासून सेवा आहे. आणि म्हणून तू कोण म्हणते सत्य गुरुराय कृपा मज केली. साधी सेवा नाही आतापासून नाही का वारवडिलांपासून नाही बापदादापासून परमार्थ असावा. परमार्थ आज जर टिकत नाही लक्ष देऊ नाही का. गेल्या वर्षी माळ घातली म्हणले महाराजांनी ह्या वर्षी राहिलीच ना. एक जण मला चंद्रभागेत उडी टाकली माळच वाहून गेली. म्हणलं तू बरं राहिला तू का गेला नाहीस वाहून. माळ टिकणं अवघड आहे. माळ घालणं सोपं आहे पण टिकणं अवघड आहे. म्हणून सांगतो हिंदू धर्मामध्ये जन्माला आलात ना पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला. कपाळाला गंध लावा डोक्याला शेंडी असावी तोच हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे. हो हिंदू कुणाला म्हणावं.
हिंसा न करणारा आणि तू कुणाचा द्वैत्व न करणारा तो हिंदू आहे. आले वाजव जावा नाही तर मरत असते बघा. विठाला बाप दादापासूनची सेवा तू खूप करायची. सेवा साधी आहे का? विश्वंभर बाबापासून. आणि विश्वंभर बाबाला अनुग्रह दिला होता कुणी? ज्ञानोबारायाने. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणते सत्य कृपा केली, सत्य कृपा केली. पण विश्वंभर बाबापासून सेवा चालत आलेली सत्य कृपा झाली. बरं कृपा झाली नुसती साधी झाली नाही. कशी झाली? स्वप्नामध्ये स्वप्न पडलं. बऱ्याच जणांना स्वप्न पडते. एक जणाला मुख्यमंत्री झालेल्याचं स्वप्न पडलं झोपेत. आणि झोपेतच ओरडोरड भाषण करायला. लक्ष द्या बंधू आणि बहिणींनो, मी महाराष्ट्राला इथून तिथपर्यंत नेणार आणि तिथून इथपर्यंत आणणार. बायकोला राग आला, बायको उठली, तिच्या खराटा ठुला होता, 2 सटकावले. म्हणजे ओढ धार काढायचे म्हशीची. मुख्यमंत्र्याचं स्वप्न आलं लक्षात. आणि एक जणाचं नवीन लग्न झालं होतं, स्वप्न पडलं त्याला. आणि ते स्वप्नात झोपलं तर वाकुळ पांघरून बाजू. आणि स्वप्न पडलं खंडाळ्याला जायचं. आणि बायकोला मागं बसवलं गाडी, तर ही गाडी चालवत 110. जी गाडी ताना लागलं ती आवाज करायला लागला ती झोप. आणि महाराज जी समोरून ट्रक आली ह्यानं जी ब्रेक असं मारलं, वाकरीतून पाय बाहेर काढला. आणि मग स्वप्न गेलं त्याचं. मला एवढंच सांगायचं आहे, आपली स्वप्न म्हणजे सांगण्यासारखे नाही. बऱ्याच जणांना बरेच स्वप्न पडते, पण तुकोबारायला जगाचं कल्याण व्हावं असं स्वप्न पडलं. अलग लक्षात. आणि स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्याची भेट झाली आणि सांगितलं उठा तुकोबाराय उठा. भेट झाली आणि स्वप्न पडलं आणि सांगितलं कोण आपण? बाबाजी चैतन्याने सांगितलं ओळखलं नाही का महाराज मी कोण आहे? म्हणले नाव सांगा. बाबाजी आपुले सांगितले नाम. बरं ठीक आहे म्हणले, तुमचं नाव बाबाजी. म्हणले तुमची परंपरा? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुणमाळी. बर ठीक आहे. म्हणजे परंपरा ही चांगली आहे, तुमचं नाव ही चांगलं आहे का? म्हणले आता तुम्ही मला अनुग्रह दिलाय, तुम्हाला दक्षिणा काय द्यावी? भोजन मागती तू तूप पावशर. तूपच का मागितलं? त्याचं कारण आहे, तूप हे सार आहे आणि म्हणून तूप मागितलं. भोजना मागती तूप पावशर.
बरं का, पावशेरच मागितलं. कारण तूप हे सार आहे म्हणून तूप मागितलं. बघा, तूप दुधातच आहे. तूप कुठे आहे? दुधात आहे. आणि समजा आपण जर गवळ्याकडे गेलो आणि सांगितलं 1 लिटर तूप द्या, देता येईल का? तूप दुधातच आहे, पण प्रक्रिया देवाचं तसंच आहे. अगोदर हिरवा असतंय, पुन्हा पिवळं होते, चवीला सुद्धा गोड लागतं. लक्षात आलं? त्याला शेंदड म्हणते. अगोदर हिरवं, चवीला कडू, आणि महाराज त्याची त्वचा निबरडक असते, त्याला शेंदड म्हणते. आणि नंतर प्रक्रिया बदलली, कलर बदलला, हिरव्याचा पिवळा झाला आणि स्पर्शाला मऊ झालं आणि चवीला गोड झालं. कधी? पिकली असे दे कडबल गेले, 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 कैसे हम गेले हारायले, पिकली असे दे कडबल गेले, कैसे हम गेले हारायले. बरोबर आहे का? अगोदर वारीला येताना हिरव्या गार शेंदासारखे असतात आणि वारीला आल्यानंतर इथं परिवर्तन होतंय. आणि परिवर्तन झाल्यानंतर म्हणतात, महाराज आम्हीही विचार करायला म्हणले माळ घालण्याचा. आणि चांगली गोष्ट आहे, माळ घालणं चांगलं आहे, भाग्याचं आहे. बरं का, माळ घालणं भाग्याचं आहे. बघा, मेल्यानंतर तुळशीचं पान ठेवतो का नाही मुखामध्ये? जिवंत आहे तोपर्यंत या देहावर तुळशी पत्र ठेवावं, हे भाग्य आहे. जिवंत आहे तोपर्यंत तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हो, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांचा कळवळा हृदयामध्ये असावा, गोपी चंदन टिळा असावा. पण गोपी चंदनच का लावायचं? त्याचे एक कारण आहे, लक्ष देऊ नये का? आपण गोपी चंदन घेतो, सगळ्यांनी घेतलं म्हणून आजा मेला पंजा मेला, किंवा सहजवडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. आजीनं आजन आणला म्हणून गोपीचंद ह्यानं बी घेतला. काय घेतला, कशाला लावायचा, हे महत्वाचं आहे ना. काय झालं, देवाचं डोकं उठलं एक दिवशी, आग पडली आणि नारद महर्षीला विचारलं, देवा काय झालं? म्हणले चेहरा पडलाय तुमचा. सांगितलं, नारदा माझं डोकं दुखतंय रे. म्हणले औषध आणतो. मला औषध साधं लागत नाही. माझा जो खरा भक्त आहे त्या भक्ताच्या पायाखालची माती आण म्हणले. नारदाने विचार केला, मी देवाचा भक्त आहे, माझ्या पायाखालची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर पाप होईल म्हणले. नारदाने दिली नाही. आईसाहेबाला विचारलं, आईसाहेबाने दिली नाही. द्वारकेमध्ये महाराज सगळ्याला विचारलं, पण माती कोणी दिली नाही. नारदजी वापस आले आणि सांगितलं, देवा माती मिळाली नाही म्हणले. भगवंताने सांगितले, एक काम कर, गोकुळात जा म्हणलं, त्या गवळणी, आणि त्या गवळणीच्या पायाखालची माती घेऊन ये. आणि मग महाराज नारद महर्षी गोकुळात गेले आणि गोकुळात गेल्यानंतर पाहिलं तर त्या गवळणीची अवस्था अशी होती, कानया रे कानया रे कानया रे
ते गवळण आहे. कान्हया रे जगदेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावधानी वेळी येले. बरं का, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतराला. बरं का, आणि मग महाराजच्या गवळणीची अवस्था पाहिली आणि पाहिल्यानंतर नारदजीला वाटलं आपण सुद्धा म्हणले ओरिजिनल नाही. काय बघते, गवळणीच्या अश्रूने नद्या तयार झाल्या होत्या गोकुळात. एवढं प्रेम होतं देवावर. आणि प्रेम म्हणजे आता सारखं नाही, कलियुगातलं लय विचित्र प्रेम आहे आता. आलं का लक्षात? आताचं प्रेम नाही, त्या काळातलं प्रेम. एवढं प्रेम होतं देवावर. आणि नारद महर्षी जवळ गेले, सांगितलं. गवळणीने विचारलं, कसा आहे माझा देव? म्हणले बरं आहे. काय पाहिजे? म्हणले तुमच्या चरणाखालची माती पाहिजे. गवळणीने सांगितलं, एवढी एवढी काय मागताय, टोपलं वरून घेऊन जा म्हणले. महाराज ती माती देवाजवळ आणली. गोपी, आलं का लक्षात? आणि गोपीच्या पायाखालची माती इति चंदन, गोपी चंदन. तेच गोपी चंदन झालं. आणि ते गोपी चंदन देवानं कपाळाला लावलं. गोपी चंदन ओटी, तुळशीच्या माळा, हार मेरवती टाळ मृदुंग घाई पुष्पाचं वर्ष, अनुपम्य सुख सोहळारे, आनंद कल्लोळ पवित्राने नामावळी, आनंद कल्लोळ पवित्र बुका कशाचा असतो? बुका बुका आपण लावतो कशाचा आहे? बुका वर्षाचा. कोण म्हणलं तसं? एक जण बुका मिळाला ना, त्यांचं मंदिर मिळत नव्हतं का काळ, तीच लावलं त्यानं. मी म्हणलं बुका लावलं, म्हणलं दंत मंजन. कोणाला कळालं म्हणलं बुका आहे का दंत मंजन. आणि बरेच जण बुकाच लावायला येतात आता. म्हणून महाराज बुका ओरिजिनल लावून जा. बुका का आवडतो देवाला? अति आवडे तुळशी बुका, अति आवडे तुळशी बुका, प्रमाण घ्यायचो. जेवढं पाहिजे तेवढंच घेऊ की कशाला पुढे. श्री मस्तकी वंदित असे ऐकू येईल का नाही तुम्हाला? आपल्याला श्री मस्तकी वंदित, त्यांची बी चूक नाही. सगळे मुख्यमंत्र्याच्या बहिणी इकडे, ती भाऊजी तिकडे झाले सगळे. तिकडे बसल्यामुळे म्हणजे चालू दे तुझं. त्यांचं कामच असतंय सांगायचं, आपलं काम असतंय ऐकायचं म्हणा. सगळे लागते बरं का. आणि वारीला 3 प्रकारचे येते. 3 प्रकार. कसले? हौशे गवशे कसलं म्हणू नका. लक्षात. मोठा महाराज, मधवा महाराज आणि बारका महाराज असं म्हणा की. कसलं म्हणू नका. गवशे गवशे कोणाला म्हणावे? गवशे गवशे सहज. एक जण मला गाठ पडले चंद्रभागेत काल. म्हणलं जय हरी, इकडं कुठं आलं? म्हणलं महाराज त्याला चला येत नव्हतं, दिसत नव्हतं. मी म्हणलं कुठं? म्हणले वारीला. कस काय? फुकट झाले म्हणले म्हणून आलो. तिकट 72 वर्षाच्या पुढे फुकट आहे. आणि महिलांना अर्ध आहे. बरोबर आहे का? कर्नाटक मध्ये महिलांना फुकट आहे, आपली इथं अर्ध आहे. मी तर म्हणतो तसली जर स्कीम फुकटची इकडे आली मग काय नाही, ते तुम्ही सांगता पुन्हा, आमची गरज नाही. आता तुम्हाला सोय महाराज 1500 द्यायला लागले तर बायको नीट बोलत आहे मला. मला म्हणले महाराज तुम्हाला काय कळत नाही. मी म्हणलं मला जर कळत असतं तर तुझ्यासोबत लग्न केलं असतं. मला कळत नाही म्हणणंच असं आहे ना. विठाला
माझी काय कळे तो पदला अंतराय मनोनिया काय तोरा झाला राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले गुण मालिकेचे आणि बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी महाराज सांगतात की मंत्र दिला रामकृष्णाने एक सांगू का कामामध्ये काम काही म्हणा रामराव सहज कांदे लावत लावत रामकृष्ण हरी म्हणा बरं का शेतामध्ये काम करत करत कधीही कुठेही केव्हाही आणि कसंही काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहिजे दोन कुळाचा उद्धार करणारा नाम आहे कधीही कुठेही कुणीही त्याला काही जातीपातीचं काय लागत नाही म्हणत ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य चांदळा आदी करून वैश्यही वैश्यालाही अधिकार आहे भजन करण्याचा बरं का तुम्ही म्हणताल मग काय तुम्ही मला सांगताय ते महाराज खोट आहे काय खरं आहे वेश्या कोण होती एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली पात्राला देवान मंदिरात जागविली भक्ती पाहून भक्ताची आला जय श्री हरी जय गोद्या भक्ती पाहून भक्ताची आला जय श्री हरी त्यांनी मलाही दाखवायला विठुरायाची पंढरी त्यांनी मलाही दाखवायला विठुरायाची पंढरी तुमचा अधिकार साधा नाही जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई सखूबाई महाराज तुमचा अधिकार साधा नाही सखूबाईने वारी केली होती नवीन लग्न झालं होतं सखूबाईला वाटलं वारी जावं नवीन नवरी 8 दिवस झाले ते लग्न होऊन दारातून दिंडी चालली होती ज्ञानोबा तुकाराम आणि मग महाराज दिंडी चालली होती सखूबाईने केराचं टोपलं डोक्यावर घेतलं आणि एक खेकणी कलवरी घेतली सोबत ती लाडूकर बघायची बालुशाही मागायची महाराज ती केराचं टोपलं हातात घेतलं आणि सखूबाई उकंड्याजवळ आल्या ती केराचं टोपलं टाकलं आणि नीट सखूबाई दिंडीत आपल्या गावातली कोण तर सखूबाई दिंडीला गेली का तशी हातवरी करा इथं कोण असलं तर नाही बिंबळी तसं कसं सांगालो मी असं कोण गेले का शक्य नाही महाराज मला वाटतं माझ्या आतापर्यंतच्या कीर्तनात अक्षय महाराजाला आज सुट्टी मिळाली वाजवण्याबद्दल बरोबर आहे विठाला विठाला सखूबाई वारीला गेल्या आणि इकडे मला देवाला काळजी लागली तुझी चिंता त्याची सर्व आहे आणि मग महाराज विचार केला आता करायचं काय देव स्वतः सखू झाले सखूबाईच्या महाराज त्या गावाला गेले त्या वाड्यामध्ये देव झाडू लागले देव सगळी कामं करू लागले आणि एक दिवस असा झाला काम उपजला सखूबाईच्या पतीच्या अंतःकरणामध्ये आणि तो माझ्या देवानं पूर्ण केला 1.25 महिन्यात सखूबाई वारीमध्ये होत्या आणि माझ्या देवानं काम पूर्ण केला आणि 1.25 महिन्याचा गर्भ जशाच तसा मायेच्या रूपाने महाराज सखूबाईच्या उदरात नेऊन घातला सखूबाईने विचार केला भेटलेल्या पुरुषाला भाऊ मानलं वडील मानलं हा गर्भ कुणाचा आहे देवाने स्वप्नात येऊन सांगितलं सखू हा गर्भ तुझाच आहे तू तर म्हणले नवीन लग्न झालं होतं वारीत निघून आलीस आणि मी सखू होऊन म्हणले तुझ्या वाड्यात गेलो आणि तुझ्या देवाचा काम पूर्ण तुझ्या पतीचा काम पूर्ण केला मला सांगा आतापर्यंत कुणी कोणासाठी एवढं केलंय का केले का देव महाराज अशी कामं करतो नीच काम देवानं केलं काय केलं सखूबाईंच्या पत्नीचं बाळात पण माझ्या देवानं केलं सत्य कृपा केली बरं का सत्य म्हणायचं याला सत्य आणि म्हणून तर सत्य तू विठ्ठला का दाखविला जगदाबा महाराज सांगतात की सत्य कृपा झाली संतांवर सत्य कृपा केली का संत महाराज निर्विकार होते विरहित होते कुठलाही विकार संतांकडे नव्हता संतांकडे चांगला विचार होता आपला आहे का चांगला विचार एक सांगतो तुम्हाला मी प्रत्येक वेळेस कीर्तनात सांगितलेलं बऱ्याच जण ऐकले कवटाळीकरांना पण ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी ज्या दिवशी तुम्हाला
भावकीचं चांगलं झालेला आनंद होईल ना, तो दिवस तुमच्या जीवनामध्ये देवप्राप्तीचा लक्ष देऊ नये. मी गावातलं म्हणत नाही, भावकीतलंच घेऊ. तिचं अगोदर मिटन बरं का, हे मिटलं पाहिजे. त्याच्याशिवाय वारीचं फळ मिळत नाही महाराज. चांगला विचार, चांगलं बोलणं, चांगलं खाणं आणि चांगलं पिणं, ही ती वारी. याला वारी म्हणायचं बेडाला. महाराज सांगतात, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरीचा. ठीक आहे, तुकोबरे सांगतात रामकृष्ण हरी मंत्र दिला, भोजनाला तूप मागितलं आणि महाराज सत्य कृपा केली. अभंगाचं पहिलं चरण. सत्य गुरु कृपा मज केली, सत्य गुरु कृपा मज केली, सत्य गुरु कृपा मज केली, सत्य गुरु कृपा मज केली. कसं आहे, अभंग भरपूर म्हणजे मोठा आहे, म्हणून पटपट अभंग सोडवणं गरजेचं आहे. कृपा मज केली आणि पळी नाही घडली, कारण कीर्तन ऐकणारे उशार काय काय म्हणजे एवढा मोठा अभंग ऐकणार थोडी लागेल नाही. महाराजाला काय येत नाही काही की तसं नाही, अजून पुढचं एक कीर्तन आहे, म्हणून लवकर लवकर. कृपा मज केली आणि पळी नाही घडली, सेवा काही. महाराज राहिलेला अभंग कवटाळीत येऊन पूर्ण करतो पुन्हा. त्याचं आपण द्यायचं कीर्तन करायचं. कृपा केली आणि परी नाही घडली, सेवा काही. तो कुमार सांगतात सेवा घडली नाही, त्याचं कारण आहे स्वप्नामध्ये अनुग्रह झाला होता. आणि कलियुगामध्ये देव प्रत्यक्ष दर्शन देत नाही, स्वप्नात पडतंय महाराज सगळ्याला. स्वप्नामध्ये देव अनुग्रह देतो. मला सांगा, आपण महादेवाच्या मंदिरात गेलो आणि एकटंच महादेवाच्या मंदिरात बसलो, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, महादेव प्रगट झाले. जिवंत कोण राहील का? मरलच जागेवर. देवाला बघणं सोपं आहे का? सोपं नाही मला. या मरकुरीकडे एक तास जो बघल त्याला देव दिसल. बघा बघा की ह्याच्या करोडो पड देवाचं तेज आहे. रवी शशी कळा लोंबनीय, कस्तुरी मळवट चंदनाची गुटी, रुळे बाळ कंठी वैद्य, कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारं मुजगेंद्रहार, सदा वसंतम हृदयारविंदे, भवं भवामी सहितं नमामि. एवढा देव सुंदर आहे. देवाचं तेज आपल्याच्यानं पाहणं होणार नाही, म्हणून स्वप्नात दृष्टांत दिला. आणि स्वप्नात दृष्टांत दिला तो दिवस, तो काळ जगद्गुरु तुकोबाला सांगतात माझ्या जीवनामध्ये धन्य ठरला. अभंगाचं शेवटचं चरण. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. तो आजचा दिवस आहे आणि आजचा दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये धन्य आहे. कारण तुम्ही जिवंत आहात, मी जिवंत आहे, मी कीर्तन करतो, तुम्ही कीर्तन ऐकत आहे. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा दिवस आहे. धन्य का धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, धन्य संत काळ पायी मिठी पडले, धन्य ते संसारिक दयावंत येते उपकारासाठी आले बरं का. आपलं धन्य आहे महाराज, आपलं जीवन धन्य. मला सांगा, सगळ्यात महत्वाचा सुवर्णकाळ म्हणजे सगळ्यात सुवर्णकाळाचा दिवस आपल्या जीवनामध्ये कुठला आहे? कुठला दिवस चांगला आहे? तर तो एकच आहे. कुठला? आपला श्वासोश्वास चालणं म्हणजे आपल्या जीवनाचा सगळ्यात मोठा धन्य दिवस आहे. श्वासोश्वास बंद होणं म्हणजे मरणं. सोपं आहे. नाक तोंड बंद करा 5 मिनिट, तिथून लगेच दिंडी काढावं लागते आपले. ज्ञानबा तुकाराम गेले म्हणले, कीर्तन ऐकायला लागले होते. मरण म्हणजे काय? श्वासोश्वास बंद होणं म्हणजे मरण आहे. किती देव मोठा आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली हंता म्हणून. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, सापडली वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर.
सगळ्याला वाटतं का ना वारी करणारे जेवढे आहेत, तिकडं पुरुष आहे, तिकडं स्त्री माता भगिनी आहेत, सगळ्याला वाटते महाराज देव आपल्या घरी यावा. कुणाला वाटत नाही? हात वरी करा. देव आपल्या घरी यावा कुणाला वाटत नाही? लग का? कुणाला वाटत नाही? देव आपल्या घरी यावा सगळ्याला वाटतंय, पण कुणाला वाटत नाही आपण देवाच्या घरी जावं. वाटतंय का? बस जाऊ दे, देवाच्या घरी कोण जाऊ नका आणि मी बी जात नाही असं जर आपण आज ठरवलं तर ते खरं होईल का? ते खरं होणार नाही. मला किती जरी प्रयत्न केला आणि कसला जरी वशिला लावला तरी मरणं हे अटळ आहे. म्हणजे एक सांगू का, आपण मेल्यानंतर हसत गेलं पाहिजे आणि जग आपल्यासाठी रडलं पाहिजे. लक्ष देऊ नये याला म्हणायचं मरण. बरं का? तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम जीवरे. सगळ्याला वाटतं देव आपल्या घरी यावा, तर मी एक सांगतो तेवढं तुम्ही करा. काय करा? वारीला आलात ना त्याचं फळ तुम्हाला आज प्राप्त होणार आहे. काय करायचं? सोपं आहे. सगळ्यांनी हात वरी करा आणि असंच राहू द्या सकाळपर्यंत. आलं का लक्ष? सगळ्यांनी. स्वयंपाक करणाऱ्याला सुट्टी आहे, तुम्ही हात वरी केल्यावर पुन्हा खायचं काय? आलं का लक्ष? सगळ्यांनी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बघा, ज्यांनी दिल्लीत भजन केलं नाही, जे मागं पुढे कुठं माणसं जेवण केले की काय थांबत नाहीत भजन करायला. भजन म्हणजे भजन महाराज टाळकरीच करते. ज्यांनी भजन केलं नाही त्याच्यासाठी हे भजन आहे. आनंद आला का नाही? आणि हीच खरा मोठा आनंद आहे जीवनातला. किती जरी पैसे दिले तर प्राप्त होत नाही. किती जरी पैसे दिले. एक जण म्हणला असला महाराज असावा म्हणले ठो बारूक माय ज्ञानेश्वर मावले. वा, त्याला म्हणतात म्हणले महाराज. पुन्हा 2 तास कीर्तन करायचं. ते बंदूकच घेऊन फिरालं. कोणी दिले म्हणला तारीख्याला. हीच सगळ्यात मोठा आनंद आहे जीवनाचा आणि हीच खरी मोठी वारी आहे. वारी वारी म्हणजे काय? निसंग झालं पाहिजे. आता दादानी झाले मी निसंग. 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 कल्पलवण्याचा चोरी येला संग. कल्पलवण्याचा चोरी येला संग. महाराज नागातले लोक येत आणि ह्याच्यातले शब्द कळत नाही.
आपल्याला एकच गोंधळ माहिती आहे, कुठला गार आता उकडाले पण गार राहिलं नाही. आलं का लक्षात? आता काय झालं, उकडा लागलं. उकडाले का नाही? खाऊन न हो. आता साधनी झाले मी निसंग, विकल्पनावर याचा सोडी येला, काम क्रोध हे सोडी येले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा मागेल, आईचा जोगवा मागुनी ठेविला, नवस महाद्वारी जाऊनी फेडिला. महाराज सांगते की आता जोगवा मागावा. ही आई आहे बर का, ही कोण आहे? आपली आई आहे. पंढरपूर माहेर आहे वारकऱ्याचं. प्रत्येक वारकऱ्याचं माहेर पंढरपूर आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, लाडकी लेर मी संताची मजवर कृपा भूताची. पण लाडकी लेक संत जर असतील तर त्यांचं माहेर कुठलं आहे? तर पंढरपूर आहे. पंढरी माझी माहेर साजरी. महाराज सांगतील बाबा, पंढरपूर प्रत्येक अनाथाचं माहेर आहे. प्रत्येक वारकऱ्याचं माहेर पंढरपूर आहे. अरे देव वाट पाहतो ना, आपली वाट पाहे उभा, भेटीची आवडी आणि कृपाळ होता तरी होता वेळ. महाराज सांगते ती वाट बघतोय, कृपाळ होता तरी. देवाला आपल्याशिवाय कोण नाही. आणि आपण वारी करून घरी चाललो ना, विचार करत नाही देवाचा माणसं. देव रडतो महाराज, कन्या सासुऱ्याशी जाय कैसे वाटे माझ्या जीवा, केव्हा भेटते शिवा. खरं सांगा, तो आदाशीला कुणाला जाऊ वाटत नाही घरला. खरं बोलायचं, दम काढत नाही. त्याला काय कळतच नाही, स्वयंपाकात लवकर झालं नाही, आमचं असंच आहे ना, आमचं तसंच आहे ना, असं तसं. कीर्तन बंद पडली सकाळची कालेची, याच्या गडबडीमुळे इतकी गडबड आहे. आणि त्या कानात मेलेवर पुन्हा कसं आहे ते आपल्या हातात नाही. पण गडबड करू नका. म्हणून महाराज परमार्थामध्ये एक महत्वाचा शब्द आहे, क्या खाना तो दम खाना. बरं का, क्या खाना तो दम खाना. कबीर महाराजांनी म्हणलेलं आहे. गडबड करायची नाही. गडबड केली ना, गडबड एके ठिकाणी करायची. कुठं? झडझडून वाहिला आणि ये भक्तीची ये वाटेला, तरी पावेसिला व्यंगणीचं धाम माझे, ते ज्ञान पैगावर जरी मने आती आणावी, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. बरं का, म्हणून सतसंगतीमध्ये परमार्थ असावा बाबा, तो आनंद देणार आहे. अलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, आज फिटले माझे कोडे. बहुत दिवसाचे साकडे, आला चितळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा खारा, करी काळाची दाखदारा रागा, करी काळाची दाखदारा. नरहरी रामा गोविंदा. मला वाटलं येत नाही रे की असली माणसं पाहिजे कीर्तन. आणि असली जर माणसं असली कीर्तनाला, कीर्तनकार आल्याबरोबर म्हणायचं नाट म्हणून कीर्तन कर. काय म्हणायचं? नाट हरिपाठ नाही, नाट. नाट म्हणून कीर्तन करा म्हणायचं. जेवढे पैसे पाहिजे तेवढे घ्या. ते तुम्हाला जाताना 11,000 देऊन जाईल. पण नाट सोपं नाही महाराज. नाट म्हणणं परमार्थ काय सोपं आहे का? कास घालून बळकट कळी काळावरी झालो धीट, टाळ वाजवणं सोपं आहे का? गायन करणं सोपं आहे का? नाना आताडे गोळा होते. कीर्तन करायचं सोपं आहे का? सोपं आहे का? विठ्ठल बाळोबा लाडच्या दुकानातल्या पेढ आहे का कीर्तन? म्हणजे कीर्तन सोपं नाही महाराज. घासावी लागते कीर्तन करण्यासाठी, टाळ वाजवण्यासाठी. बरं का, म्हणून तुकोबाराय म्हणते आमच्या जीवनामध्ये आजचा दिवस धन्य ठरला. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार. जीवन जगत असताना बाबा सतसंगतीमध्ये जगा. संतांच्या संगतीमध्ये जीव जर गेला तर कार्य झाल्याशिवाय राहत नाही. संत परिसरात जीव लोखंड आहे. आणि महाराज परिसरूपी संतांच्या संगतीमध्ये का जीव गेला, त्याचं महाराज सोनं झाल्याशिवाय. तुम्हाला जर सोनं करून घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीत जा. बघा, एकच दृष्टांत सांगतो आणि सेवा समोर. संतांच्या संगतीमध्ये माणसं गेली याच्यात नवल नाही. संतांच्या संगतीमध्ये घोडा गेला. घोडा कुणाच्या?
ठाकूरबुवांच्या संगतीमध्ये घोडा होता घोडा. आणि ठाकूरबुवा त्यावेळेस गावाकडे राहायचे आणि पंढरपूरची वारी करायची. घोडा एवढा हुशार होता, लक्ष देऊन ऐका, घोडा एवढा हुशार होता. ठाकूरबुवांना जर विचारलं बुवा एकादश कधी आहे, ठाकूरबुवाने सांगितलं आमच्या घोड्याला विचारा. कोणाला? घोड्यानो. माणसाला कळत नाही, घोड्याला कळालं. तिकडले तुम्हाला नाही, तिकडे म्हणाल बेंबळीचा लोक. आणि महाराज विचारलं, त्या घोड्याच्या समोर चणे नेले आणि घोड्याला असं दाखवले. घोड्याने चणे खाल्ले. बुवाने सांगितले एकादश उद्या आहे. आदश काय म्हणले? ऐका बर का, कान उघडे ठेवून. आणि महाराज कालांतराने तो घोडा म्हातारा झाला आणि एका वारीला बुवा निघाले. बुवाने सांगितलं, बाळा आता तुला वारी करणं होत नाही. तू म्हणले आता माझ्यासोबत वारी. घोड्याला बोलायचं, वारी करणं होत नाही तुला, तू घरी राहा, मी वारी करून येतो. घोड्याला राग आला, दुःख वाटलं. बुवा पंढरपुरात आले. घोड्यानं महाराज दावत तोडलं आणि घोडा बुवाच्या अगोदर पंढरपूरला. बुवा पांडुरंगाचं दर्शन करून दत्त घाटावर आले तर घोडा चंद्रभागेचे स्नान करून वरी जात होता. दोघांची एकमेकांच्या भेट झाली आणि बुवाने विचारलं, म्हणले तुला सांगितलं होतं वारीला येऊ नको. घोडा आजारी होता महाराज. घोडा खाली वाकला. बुवाचं दर्शन घेतलं आणि घोड्यानं प्राण त्यागला. घोड्याला कळालं महाराज. आलं का लक्षात? हो, घोड्याला कळालं, पण आपल्याला कळत नाही. हो, किती मोठं वाईट दुःख आहे. त्या घोड्याची समाधी आजही वाळवंटात आहे. उद्या जाऊन हुडका. आलं का लक्षात? घोड्याला कळालं, पण आपल्याला कळत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख आहे जीवनामध्ये. संत संगतीचे काय सांगू सुख, आपल्या पारिके मानसासारखे. आपल्या पारिके म्हणजे आपल्यासारखं म्हणून संत समागम एखादी ये परी भावे त्याच्या द्वारी श्वान या. भावे त्याच्या द्वारी श्वान यासी. भावे त्याच्या द्वारी श्वान यासी. भावे त्याच्या द्वारी श्वान संत समागम एखादी एक परी. कुण्याकाळाने एका परीने संतांची संगत होणं गरजेचं आहे. बघा, ज्यांच्या सेवेसाठी अभंग निवडलाय का नाही, तुकोबर आहे. एवढे श्रीमंत होते महाराज 400 वर्षापूर्वी. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी कोणी पहिल्यांदा केली असेल तर ते जगद्गुरु तुकोबाराने केली होती. लक्ष देऊन आहे. त्या तुकोबारांचे वंशज शिरीष महाराज होकर आत्महत्या करावी लागली त्यांना पैशासाठी. लक्ष देऊन आहे का, किती मोठं दुःख आहे परमार्थामध्ये. चांगलं आहे का हे? वाईट आहे महाराज. संप्रदायासाठी वाईट गोष्ट आहे. त्या तुकोबारांनी कर्जमाफी केली, त्या तुकोबारांचे वंशज आत्महत्या करून गेले. किती मोठं दुःख आहे हे. चांगलं आहे का वाईट आहे? मी तर म्हणतो महाराजांनी जर महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं असतं आणि प्रत्येक वारकऱ्याने 1 रुपया दिला असता, कर्ज फिटून 1000 पटीने रक्कम झाली असती. फक्त त्यांनी एकदा म्हणायला पाहिजे होत. आणि माणसाला आपली लय सवय करतोय खरं. हो, कुठली माणसं मेल्यानंतर म्हणते लय चांगले होते हो महाराज, लय चांगले होते. कधी काय मागत नव्हते, कधी काय कुणाला म्हणत नव्हते. पण माणसाला कधी कळत नाही. बरं, कळत नाही. मी म्हणतो मेल्यानंतर वाईट म्हणण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत त्यांना हात द्या. बरं का? पुन्हा खंदे तर असतेच की, मग काय कामाचे आहेत. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत एकमेकाला मदत करा. माणसाने माणसाशी माणसाचा वागणे हाच खरा धर्म. आलं का लक्षात? हीच खरी वारी आहे. माणसाला माणसात देव पाहिला पाहिजे. आलं का लक्षात? सर्वागती रामदे हा देही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत चांगलं कार्य करा. अन्नदान करा, वस्त्रदान करा, गोदान करा, भूदान करा, कनकदाने स्वर्ण कांती सोनदान करा. म्हणून कीर्तन झाल्यानंतर कुणाकडे काय ठेवू नका, मला आणून द्या. सुवर्णकांती, कनकदाने सुवर्णकांती. दान करत जा बाबा. देणाऱ्याच्या यादी तुम्हाला बसवलेलं आहे, मागणाऱ्याच्या नाही. बरं का? देत जा, देत जा. देणाऱ्याच्या यादी तुम्हाला बसवलेलं आहे, मागणाऱ्याच्या नाही. नाहीतर महाराज आपण कोण आहे देणारे? विठेवरी ज्याची पाऊले समान तो देणार आहे, समर्थ आहे. बरं का? ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी.
म्हणून तर वारी करायचे. वळ्या माझा पंढरीराव डोया देवाचा हे देव तुकाराम 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 बाबा आयुष्य संपायला लागले म्हणून जाग होणं गरजेचं आहे. म्हणून महाराज मागापासून मी सांगतो जागे व्हा जागा जर झालात ना मग तुमच्या लक्षात येईल वारी काय आहे देव काय आहे. जाग होणं गरजेचं. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे काच घालून बळकटन कळी काळावर झाले होते. महाराज आपल्या गावचेच आहेत इकडे बघा माझ्याकडे ते कुठं जाणार नाही तुम्हाला इथं राहायला राहिलंय बघा. जीवन जर उतरून न्यायचं असेल हाताने टाळे आणि मुखाने नाम घेणं गरजेचं आहे आणि म्हणून खराब होतात त्याच्यातच आहे बरं का. नाहीतर जाणार आहे कोण राहिला आलं नाही. घरोघरी काळ वाटायची पण अजूनही किती आहे काव काळ हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल. अरे हातवरी करा हातवरी वाजते हीच घरा आनंद आहे महाराज. याच्यापेक्षा मोठा आनंद नाही जीवनामध्ये बघा. याच्यापेक्षा मोठा आनंद नाही याच्यापेक्षा मोठं कीर्तन नाही. मला शेवट
एकदा जोराला टाळ्या वाजवा. मला वाटतं सापडत नाही काय की काय, पण महाराजांनी शेवट घातला आणि कळस लावला महाराज. कसं आहे, कळणारी माणसं असावी कीर्तनाला. काय झालं, एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, म्हणलं तुम्ही माग पाठी मागून चौघजण, मी पुढे म्हणतो म्हणलं, मागून उचला. त्यांनी मलाच उचललं. कसलं नसतं. सत्यगुरु राय कृपा मज केली, बरी नाही घडली सेवा काही. सापडले वाटे जाता गंगे स्नान, मस्तकी तुझा नाठी, झालेली सेवा भगवंताच्या चरणी. प्रातस्मरणीय गुरु रामकृष्ण भाऊ येडशीकर, भगवान भाऊ येडशीकर, परमेश्वर महाराज येडशीकर, यशवंत आप्पा सांगवे यांच्या चरणी सेवा समर्पित सेवेला पूर्ण करा. जे काय बरोबर असेल ते गुरु यांचं काय चुकलं असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. विठ्ठल जय जय. कुमाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जीवलगा आषाढी कार्तिकी भक्ताज रीती भावे म्हणजे महाराज गती दर्शने रामात्र कया होय मोती हे जीवाची रामदेव भयो वाळती हे देव जय पांडुरंगा कुमाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जीवलगा हे देव जय हरे कृष्ण राजा जय लोकले जान जगी अवसर पांडुरंग जानी अर्जुनाराय महावल बीजा सूर्यनादु बोली शिव ब्रह्मजी राम यादव मंत्रदेव अर्जुनाराय महावल बीजा सूर्यनादु अखंड प्रेमाचा कल्लोळ वारी चुकोने द्यारी तुका मागे चिरा वारी चुकोने द्यारी माझी सगळ्याच्या दासा
आणि काळे श्री संत मंडळी सुद्धा घराचा बाण लागोरा जसा माझी या विष्णू रासा भाविकासे असावे कल्याण मागणी ते तुझं प्रती आहे ते शिरतळे पाहे पांडुरंगा हेची मदती आणि तुझे न काही माग देवा आणि आता उदार तोही मदत ठेवी काही संताचे सोन्याचा दिवस आज अमृते पाहला नामार्थिता प्रकट पै झाला मंगलम भगवान विष्णू मंगलम मगर्धज मंगलम कुंडलिकाक्ष मंगलाय तर हरी आज माघ शुद्ध दशमी जगद्गुरु तुकोबरा यांच्या अनुग्रहाचा दिवस आणि त्या निमित्तानं आज आपल्या फळावरती उत्कृष्ट असे असणारी कीर्तन सेवा झाली त्यांची झाली हरिभक्तपरायण दादा महाराज सोनटक्के यांची अत्यंत सुंदर असणारी सेवा आपण श्रवण केलेली आहे. आज अनुग्रह दिवस आहे. वास्तविक पाहता आषाढी आणि कार्तिकी देवाच्या वारी आहेत आणि माघ वारी जगद्गुरु तुकोबरा यांची वारी आहे. आणि अशा या जगद्गुरु तुकोबरा यांच्या पवित्र अत्यंत पवित्र दिवशी आज आपण कधीचा योग आपल्याला त्यांच्या प्राप्त झालेला आहे. भगवान करो त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो आणि त्यांची सेवा आपल्याकडून अशीच घडो. आता यानंतर महाप्रसाद होईल आणि महाप्रसाद झाल्यानंतर उद्याचं नियोजन असं आहे. उद्या पहाटे 5 वाजता आपल्याला दिंडी प्रदक्षिणा काढायची. एकादशीचा दिवस आहे. लवकरात लवकर 3-4 वाजता उठायचं आणि 5 वाजता आपली दिंडी प्रदक्षिणा घेणार. त्याचं कारण आहे ऊन भरपूर आहे आणि सकाळी आपण जाऊन लवकरात लवकर परत येणं गरजेचं आहे. आणि एकादशी दिवस असल्यामुळं सर्वांनीच उद्याचा दिवस फक्त उद्याचा दिवस पहाटे उठायचं आहे आणि 5 वाजता दिंडी निघेल याची सर्वांनी काळजी घ्या. आता लागलीच महाप्रसाद होईल. तसेच आजची पंगत दिलीप क्षीरसागर व कैलास पाटेकर यांची होणार आहे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. Thank you.